वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा, आत्ता दुपारचे वाजलेले आहे 2 आणि आम्ही 3 वाजता शो बघायला जाणार आहोत. तर त्याच्या आधी कामं वगैरे तर सगळं झालेले आहे. जे कुरडई टाकली ना ते दाखवते मी तुम्हाला. कुरडई आणि मला कपडे काढून घ्यायचे आहे. तर ऊन आज थोडं आभाळ इथे बघा, हे कुरडया टाकलं होतं ना आम्ही, ते वाळलेलं आहे. वाळलं म्हणजे घरामध्ये ठेवतो, कारण की आम्हाला यायला थोडा वेळ होतो. कपडे काढून घेऊया आता, जे वाळू टाकलेले आहे ते कपडे, कारण की मग आल्यानंतर थोडं. तरी इथे मी ना हे कपडे आहे ते काढून घेतलेले आहे पूर्ण. आता मी तयारी करून देते. प्रिशाला तर तयारी करून दिलेली आहे मी ऑलरेडी. आताच ऊन आले बघा, हे पहा. इथे ना कपडे आणलेले आहे मी पूर्ण घरामध्ये. आता ते कपडे मी व्यवस्थित करून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी डायरेक्टली तयारी करते आणि माझी तयारी झालेली आहे. तर मी असं सिंपल असा 3 पीस घातलेला आहे आणि प्रिशाची सुद्धा झालेली आहे. तर प्रिशाने ते पूर्ण धिंगाणा करून घेतलेला आहे. जायच्या आधी थोडा हॉल व्यवस्थित करून घेते. तर प्रिशा ये अच्छे से उठा के रखो बेटा, ये पूरा रखो, ये टॉयज वगैरे है ना, ये उठा के रखो बाबा. जल्दी से उठाओ, ये पूरे टॉयज उठा के रखो. तर इथे बघा फ्रेंड, माझी तयारी झालेली आहे मस्तपैकी आणि प्रिशाने थोडं विस्कळून ठेवलेलं आहे. तर ते व्यवस्थित करून घेते. तिला व्यवस्थित अच्छे से करके रखो बेटा, जल्दी जल्दी अच्छे से करो. जाने दो, फिर मैं तुझे नहीं लेके जाऊंगी. हाँ हा स्कार्फ, एक बॉटल आणि परत तुमचा गॉगल हे घ्या. हे घ्या ना तुमचं पॉकेट. वेअर इज युअर पॉकेट? इथे नाही दिसतंय तुमचं पॉकेट मला. डॅडी का पॉकेट कहाँ रखा है बेटा? तिकट घ्यायच्यात वगैरे का, किंवा बॅग मध्ये वगैरे बघा. आमची प्रिशाना पूर्ण धिंगाणा करून ठेवलेली आहे आणि तिला व्यवस्थित कर म्हटलं तर ती व्यवस्थित सुद्धा करतो. फिर ये पूरा अच्छा करो ना, कितना धिंगाणा करके रखा है. हाँ, पैसे अच्छे से रख दो, पॉकेट में रख दो. हाँ, आणि कुरडई घ्यायची आहे ना घरामध्ये. अहो पाऊस वगैरे येईल ना, घरात घेऊन जाऊ. तर इथे माहितीये का फ्रेंड, मी जेव्हा केव्हा बाहेर जातो ना, तर पर्स मध्ये ना प्रिशाचा एक ड्रेस मी एक्स्ट्राचा घेत असते. कारण की कधी कधी छोटे लेकरं उलटी वगैरे करत असते किंवा पाणी येणं ओलच करत असते, त्याच्यामुळे ड्रेस घेतलेला आहे तिचा मी. एक पाणी बॉटल आणि थोडस काहीतरी खायचं घेते. तर चला मग निघूया आपण आणि बोलूया नंतर. कुरडई घ्यायची आहे का? तर इथे प्रिशाची तयारी झालेली आहे. प्रिशाला ते चप्पल घालून देते, हो ना. हा, तर मावशी सुद्धा आल्या वाटते आमच्या भांड्यावाल्या. तू ये इथे बेट, ये इथे बेट, मी चप्पल लाके दूंगी. चप्पल पहने. तर फायनली तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो मस्तपैकी मूवी बघायला. मराठी मूवी आहे राजा शिवाजी म्हणून. तर चला भेटूया आपण. जाओ, चलो जा जल्दी, इधर से इधर.
तर इथे बघा फ्रेंड, आम्ही ना निघालेलो आहोत आता. तर एका जागी गाडी थांबवलंय, थोडस काही घ्यायचं होतं तर विषयासाठी मॉलमध्ये वगैरे असते, पण ती राहणार नाही ब्रेक होतवरी इंटरव्हर होतोय, त्याच्यामुळेच ना आता घेऊन घेतलेला आहे. तर प्रिशा, आपण कुठे चाललोय का? हा, तर चला मग मस्तपैकी मूवी एन्जॉय करूया. तुम्हालाही दाखवते, तुम्ही पण बघा. आणि आज मस्त ना आभाळ सुद्धा आहे ना प्रिशा? हाय कर, हाय कर ना. आमच्या प्रिशाला कॅमेरामध्ये एवढी काही इंटरेस्ट नाहीये. काय झालं? तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना घरून लवकर निघालो होतो. तर एका जागी थांबलो थोडा वेळ आणि थोडं डीमार्ट मध्ये गेले यांनी, त्यांना थोडं काहीतरी घ्यायचं होतं. तर त्याच्यासाठी तर मी आणि पेशा गाडीतच बसणार आहे, कारण की परत उतरा आणि जा, त्याच्यामुळे म्हटलं गाडीमध्येच बसते. तर 3 वाजताचा मूवी आहे आणि आता वाजली 2:30. आणि माहितीये का काय झालं, आम्ही ना थोडं घराच्या दूर आलो होतो. तर दूर आल्यानंतर थोडं आभाळ झालं, बाहेर मग कुरडई आणि मिरच्या वाळवल्या होत्या. तर ते घरी ठेवण्यासाठी परत घरी गेलो. पाणी येऊ किंवा नाही येऊ, पण भीती वाटते ना, कारण की आभाळ झाला आणि एवढं मेहनतीनं कुरडया करा आणि हे करा ते करा, म्हणून आम्ही मग घरी गेलो आणि ते वाळवलं. तर इथे ना आम्ही लवकरच मॉलमध्ये एंट्री केलं होतं. मूवी तर 3 वाजताचा होता, पण आम्ही 2:30 वाजताच निघाले होते, म्हणजे इथे लवकरच आले. त्याच्यामुळे मग थोडा टाइमपास केला खालती वगैरे येऊन ना.
इथे काही गेम्स आहे ते वगैरे एन्जॉय केला पिशाने वगैरे. आणि मग नंतर ना असंच मॉल थोडा फिरला. मग मूवी बघायला गेलो होतो. तरी पण अंदर गेल्या ना मूवी लागायचाच होता. खूप लवकर आले होते आम्ही. तर मला एक सांगायचं आहे, समोर तुम्हाला ना हा जो मी मूवी बघायला गेले होते ना राजा शिवाजी, तर त्या मूवीची कुठेही क्लिप्स वगैरे काहीही दिसणार नाही आहे तुम्हाला. कारण की मी नेमकंच ना व्हिडिओ एडिट करताना इंस्टाग्राम ओपन करून बघले, तर रितेश देशमुख यांची पोस्ट होती इंस्टाग्रामवरती की तुम्ही मूवी बघायला गेले असाल किंवा जात असाल तर मूवीच्या कुठल्याही क्लिप्स वगैरे ना तुम्ही सोशल मीडियावरती नका टाकू. इव्हन व्हॉट्सअप किंवा यूट्यूब असं कुठेही शेअर करू नका. कारण की जे समोरचे लोक आहेत ते येणारे कुठेतरी थांबून किंवा नाही येणार असं काही वाटलं असेल किंवा त्यांचं जे काय असेल ते असू शकते. पण मी इथे टाकणार होती छान क्लिप्स वगैरे शूट केली, पण नको वाटते आता, तर मी इथे नाही टाकणार आहे. मला एकच म्हणायचं आहे की ज्यांनी कोणी हा राजा शिवाजी मूवी बघला नसेल तर त्यांनी जाऊन नक्कीच बघा यार, खूप छान आहे. आपण मराठी लोक आहोत तर मराठी मूवी बघायलाच पाहिजे. आणि शब्दात सांगता येत नाही असा हा मूवी आहे. तर नक्कीच जाऊन एकदा बघा. यार जेव्हा आम्ही मूवी बघत होतो तर त्याच्यामधल्या काही क्लिप्स आहेत किंवा पूर्ण ऑल टोटल मूवी सुद्धा म्हणतो गाडी होताना की अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी आणि आपल्या अंगातले रक्त चढवतो एवढा भारी हा मूवी आहे. तर एकदा आवर्जून नक्कीच बघा तुम्ही. तर इंटरव्ह्यू झाला होता इथे त्यानंतर फॉलो करायचं होतं, तर पॉपकॉर्न आणली खात होती. झोपली होती पॉपकॉर्न घेतलं की तिला लगेच उठून गेली. मग इंटरव्ह्यूच्या नंतर सर्व म्हणलं तो तिने पूर्ण एन्जॉय केला आणि स्टार्टिंगचा सुद्धा एन्जॉय केला होता. तर अशा प्रकारे हा मूवी सुद्धा एंड झाला होता. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना मूवी वगैरे बघलेला आहोत आणि आता जात आहे बाहेर जेवण करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते, वातावरण तर खूपच बिघडलेलं आहे. वातावरण तर खूपच बिघडलेलं आहे. असं वाटत आहे पाऊसच येते, पण आज 1-2 तारखेला ऑलरेडी पाऊस सांगलेला होता. येऊ शकते, आला नाही आणखी, पण येऊ शकते. वातावरण दाखवते तर बघा, पूर्ण आभाळ झालेला आहे. हे बघू शकता, इथे आभाळ झालेला असं वाटतं पावसाळाच लागला आणि पूर्वी. तर चला मग आता मी तुम्हाला जेवण करताना भेटते. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना मगाशीच आलेलो होतो. तर एवढं डोकं दुखत आहे ना खूप जास्त. तर व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर मूवीसुद्धा नक्की जाऊन बघून या तुम्ही, कोणी नसेल बघलं तर. एकदम मस्त मूवी आहे, अंगावर काटा येईल असा मूवी होता हा राजा शिवाजी. तर नक्कीच जाऊन बघून या. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया परत. बाय. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. बाय. ऑडिओ जंगल.